वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। आज आपण 10 दिवसांचे जे गणपती बाप्पा आले आहेत त्यांच्यासाठीची एक छोटीशी सेवा पाहणार आहोत आणि या सेवेतून आपल्याला किती मोठा असा लाभ भेटणार आहे ते देखील पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आजची जी सेवा सांगणार आहे ती उपवर झालेल्या मुलांसाठी आणि मुलींसाठी आहे। जे कोणी विवाह इच्छुक मुलं-मुली असतील आणि त्यांचा लग्न जमताना काही ना काही कारणाने अडथळे येत असतील त्यांसाठी ही छोटीशी सेवा आहे। परंतु आजपर्यंत ज्या लोकांनी ही सेवा केली त्याचं इच्छित असं फळ त्यांना मिळालेलं आहे, म्हणजेच काय तर अनुरूप असा जोडीदार भेटलेला आहे आणि म्हणूनच आजची सेवा आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। असे म्हटले जाते की लग्नाच्या गाठी ह्या स्वर्गात ब्रह्मदेव बांधतो आणि त्याच पृथ्वीवरती जुळून येतात। परंतु अरेंज मॅरेज करताना खूपदा आपल्याला अशा अडचणींना सामोरे जावे लागते की जर आपल्याला एखादं स्थळ पसंत असेल तर समोरून नकार येतो, किंवा जर समोरून होकार आला तर आपल्याला ते स्थळ पसंत नसतं, किंवा दोन्हीकडनंही होकार आला तरी पत्रिका जुळून येत नाही। पत्रिका जुळाली तर रक्तगट एक असतो, कुळ एक असतं, गोत्र एक असतं, काही ना काही कारणाने लग्न जमण्यास उशीर होतो। अशा वेळेस आपण ही गणपती बाप्पांची 10 दिवसांची सेवा पाहणार आहोत। अगदी साधी सोपी आणि कोणीही करू शकेल अशी ही सेवा आहे। या 10 दिवसांमध्ये तुम्ही ती केव्हाही करू शकता। वर्षातले 365 दिवस तुम्ही केव्हाही सेवा करू शकता। परंतु असे मानले जाते की ज्या गणेश लहरी आहेत त्या ह्या 10 दिवसांमध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह वाइब्स घेऊन येतात आणि म्हणूनच आपण जी काही मनोभावे सेवा करू ती डायरेक्ट देवबाप्पांपर्यंत पोहोचत असते। म्हणून ह्या दिवसांमध्ये ही सेवा करण्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। जर तुम्हाला या 10 दिवसांमध्ये जमले नाही तर तुम्ही कुठल्याही एखाद्या मंगळवारी किंवा चतुर्थीच्या दिवशी सुरुवात करून प्रत्येक मंगळवारी ही सेवा करू शकता। त्याचप्रमाणे ज्यावेळेस गणेश जयंती येते त्या दिवशी देखील तुम्ही ही सेवा करू शकता। सेवा अशा पद्धतीने आहे की मुठभर अखंड असे तांदूळ घ्यायचे आहे, ज्यांना आपण अक्षता म्हणतो, आणि ते तांदूळ कोरे न ठेवता त्याला हळदीने आणि कुंकवाने लेपन करायचे आहे। म्हणजेच काय तर हळदीच्या पाण्यात आणि कुंकवाच्या पाण्यात बुडवून घ्यायचे आहे। आणि हे जे काही पांढरे शुभ्र दिसणारे तांदूळ आहे त्यांना आपल्याला लाल आणि पिवळे करायचे आहे। तुम्हाला हवं असेल तर फक्त तुम्ही पिवळे देखील करू शकता, परंतु ज्याप्रमाणे आपण लग्नामध्ये कलरफुल अक्षता बनवतो त्याचप्रमाणे फक्त हळद आणि कुंकवाचा वापर करून आपण हे जे तांदूळ आहे ते लाल आणि पिवळे करून घेणार आहोत। त्यानंतर ह्या ज्या अक्षता आहेत त्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे आणि आपल्या घरातील जे देवबाप्पा आहेत त्यांच्यासमोर जायचं आहे आणि आपल्या मनातील इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे। यासाठी आपल्याला कुठलाही संकल्प वगैरे करण्याची गरज नाही, फक्त आपल्या मनातील इच्छा ही देवबाप्पांना सांगायची आहे। आणि त्यानंतर हेच तांदूळ आपण आपल्या डाव्या मुठीत घेऊन मंडळाचे 11, 21 किंवा 51 तुम्हाला जितके शक्य आहे तितके जास्तीत जास्त, परंतु एक आकडा तुम्ही तुमच्या मनात निश्चित करायचा आहे। 11, 21, 51, 108 यापैकी एक कुठलाही एक आकडा सांगून तितक्या गणपतीच्या डोक्यांवरती ह्या अक्षता तुम्हाला टाकायच्या आहेत। आणि अक्षता टाकताना फक्त एवढंच म्हणायचं आहे की हे गणपती बाप्पा, जसे तुमच्या डोक्यावरती अक्षता पडल्या तशा लवकरात लवकर माझ्याही डोक्यावर अक्षता पडू दे। इतकी साधी सोपी सेवा आहे। त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण अक्षता टाकणार आहोत त्यावेळेस आणखी एक प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा, जर लग्न जुळून आलं तर ते निर्विघ्नपणे पार पडू देत। इतकी साधी सोपी प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला काही दिवसातच अनुभव मिळेल, या सेवेची प्रचिती मिळेल। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 10 दिवसांमध्ये मंडळाचे भरपूर असे गणपती असतात, त्यामुळे तुम्ही ही सेवा करू शकता। जर तुम्हाला या 10 दिवसात जमले नाही तर तुम्ही ही सेवा दर मंगळवारी कुठल्याही एखाद्या मंदिरात जाऊन, गणपतीच्या मंदिरात जाऊन ही सेवा करू शकता, किंवा ज्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये इष्टदेवतांमध्ये पितळेची गणपतीची मूर्ती असते, इतर दिवशी जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन तुम्ही ही सेवा करू शकता। परंतु इतरांच्या घरामध्ये जाऊन जर आपण ही सेवा केली तर त्यांनाही प्रश्न पडतो की नक्की हे काय करताय किंवा काय, त्यामुळे असा प्रश्न कुणाला पडू नये यासाठी ह्या 10 दिवस जे मंडळाचे गणपती असतात त्या गणपतींची तुम्ही ही सेवा करू शकता आणि तुमचे इच्छित असे फल तुम्हाला नक्की मिळेल। ही सेवा करताना मनामध्ये कुठलाही किंतु परंतु ठेवायचा नाही आहे, कारण ह्या सेवा ज्या आपण मनोभावे करतो तो फक्त आणि फक्त देवावर विश्वास ठेवून करायच्या असतात, कारण त्याचं इच्छित असं फल देवबाप्पा नक्कीच देत असतात। परंतु जर तुमच्यामध्ये 1% जरी
शंका आली तर ते फळ तुम्हाला भेटत नाही. आणि म्हणूनच ही सेवा करताना मनामध्ये कुठलाही भाव आणायचा नाही आहे की ही गोष्ट होईल की नाही किंवा कशी होईल, काय होईल. फक्त ही सेवा मनोभावे करायची आहे. तुम्हाला याचे फळ नक्कीच लवकरात लवकर भेटेल. आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण ऐकला याबद्दल धन्यवाद. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण असा वाटला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. आणि चॅनल आवडलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.